पण आपल्या दालनामध्ये येऊन संभाजी ब्रिगेडच्या मंडळींनी आपल्याला दमवल्याची माहिती नगराध्यक्षांनी माध्यमांना पत्रकार परिषदेत दिली. नेमकं काय घडलेला प्रकार आहे, नेमकं काय संवाद साधला गेला, काय नेमका प्रकार घडला, काय सांगा. अतिक्रमणाच्या मोहिमेसंदर्भातच होतं. तुम्ही कुठल्या याच्याने केली, काय काय कारवाई केली, कुठल्या नियमानुसार केली, आमच्यावरच का केली, बाकीच्यांवर का नाही केली वगैरे असे प्रश्न विचारले. आणि दुसरीकडची जर केली नाही तर मग आम्ही आंदोलन करू. त्यांना आपण सांगितलेलं आहे की तुम्हाला जे कुठल्या तक्रारी आहेत ते द्या, पण अद्याप काही त्यांच्याकडून प्राप्त झाले नाही. सदरच्या काय विसंवादाचा काय फुटेज वगैरे आपल्या सिस्टीममध्ये आहे संदर्भात नाही, केबिनमधलं फुटेज नाही. केबिनमध्ये कॅमेरे नाही आहेत, बाहेरच्या साईडचे फुटेज आहे आलेले वगैरे दिसत आहेत त्याच्यामध्ये. धमकी दिली धमकावले म्हणताय, म्हणजे नेमकं धमकी काय दिली? तुम्ही आमच्यावरती कारवाई केली ती अयोग्य पद्धतीने केली असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे मग त्यांचं असं फार आवाज चढवून बोलणे वगैरे. तुम्ही कसं काम करताय बघू आता तू पुढे. आम्ही तुमच्याकडे स्थानिक कोण होतं काय? त्याच्यामध्ये दिनेश जगदाळे एकच, म्हणजे माझ्या ओळखीचे माहितीतले होते, बाकीचे माझ्या कोणी ओळखीचे नव्हते. माड्यातले नव्हते, बाहेरच्या म्हणजे माड्यातले पण असू शकतात, पण माझ्या ओळखीचे नव्हते त्यातले कोणी. बऱ्यापैकी बाहेरचे होते. ते पूर्वी कधी आले नव्हते माझ्याकडे दुसरे व्यक्ती. या संदर्भात तुम्ही काय माहिती वगैरे पोलीस प्रशासनाला वगैरे किंवा काय पुढे ऍक्शन काय घेतली का? पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे, अशी घटना घडलेली आहे. कारण की अतिक्रमणाच्या बाबतीत पोलीस प्रशासन पण होतं आपल्यासोबत प्रोटेक्शनसाठी. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती कळवलेली आहे की अशी घटना घडलेली आहे. तुम्हाला या संदर्भात काय त्याच्यामध्ये पूर्वी आलेले होते, ज्यावेळेस अतिक्रमण कारवाई करणार होतो आणि ज्या दिवशी कारवाई घडत होती त्यावेळेस. म्हणून संबंधित तर नाव नको सांग, कुठल्या ठराविक पक्षाचे कुठल्या समजतात काय नाव नाही घेत मी कोणाचं. ज्यांच्याकडे अतिक्रमण दिसून आलं त्यांना तिथे नोटिसेस दिलेल्या होत्या. तुम्ही कारवाई करताना ह्या गटात कारवाई करण्याचा नुसतं गाळ्याच्या समोर सुद्धा अतिक्रमण काढण्याचा प्रस्ताव दिला का पूर्ण हा जो गट आहे त्या गटातला गट नाही, आता फक्त गाळ्यांचंच अतिक्रमण काढण्याचा प्रस्ताव होता. आक्षेप असा आहे मॅडम की आपलं सुद्धा जे नगरपंचायतचं गेट आहे, सुरक्षित भिंत आहे, ती सुद्धा आपली अतिक्रमणात येते. त्या संदर्भात काही मोजणी झाली नव्हती का? हद्दीतून काय फिक्स लागेल? आपण मोजणीसाठी फेब्रुवारीमध्येच अर्ज दिलेला आहे आपल्या या जागेचा, परंतु अद्याप आपल्याला मोजणी प्राप्त झालेली नाही. भूमी मोजणी करून गेलेले आहेत ते गेलेत. 1 तारखेला, या महिन्याच्या 1 तारखेला ते मोजणी करून गेलेत, परंतु अद्याप पहिल्या मोजणीचा नकाशा वगैरे आहे आपला. म्हणजे ग्रामपंचायत कालीन असेल तो आहे त्याच्यावरती सगळं, म्हणजे ह्या इमारतींचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरती हद्दीकुना आहेत, परंतु तरी पण आपण नवीन पण मोजणीसाठी केलेला आहे. 1 तारखेला मोजणी झाली. त्या हद्दीकुनानुसार आपलं गेट अतिक्रमणात आहे का नाही? अतिक्रमणाचं असं मी आज पहिल्यांदाच ऐकते की नगरपालिकेचं अतिक्रमण आहे. आमच्याकडे तर अशी काही कुठली माहिती नाही. आता तुम्ही जे हे गेट बांधलेलं ग्रामपंचायत काळामध्ये गेट बांधलेलं आहे. जर अतिक्रमण असेल तर काढून घेऊ ना, त्याच्यामध्ये एवढं काही इश्यू नाही. आता ते गेटच्या आतमध्ये अतिक्रमण होतं, म्हणजे त्यात जर आम्हाला लाईन जर बघितली आपला इश्यू सर तो नाहीये की ती लाईन आहे आणि म्हणून अतिक्रमण आहे. इश्यू आहे की गाळ्याची साईज केवढी आहे, ती साईज सोडून उरलेलं आहे ते अतिक्रमण आहे. नगरपालिका इतरांचं अतिक्रमण करत असताना आपलं स्वतःच जर अतिक्रमण असेल तर नगरपालिकेनं त्या संदर्भात असं कुठलंही आपलं अतिक्रमण आहे अशी कुठलीच नोंद नाही आपल्याकडे. किंवा आपल्याला आज पहिल्यांदाच विचारले तुम्ही पण सर कितीतरी वेळा माझ्याशी भेट घेतली, पण तुम्ही कधीच असं म्हणलं गाळ्यांना दिलंय किती तुम्हाला आणि अतिक्रमण केलंय किती? आता अजून त्याला एक जोडून प्रश्न आहे की कोपऱ्यावरची गाडी, त्याच्यात माझ्या एक भावाचा एक गाळा आहे. आपण किती स्क्वेअर फूट जागा त्यांना अलॉट केलेली आहे फक्तरी, आणि शेजारी एक गाळा आहे तो बाबन बागवानचा गाळा आहे, आणि अलीकडचा गाळा आहे तो दिनेश जगदाळेचा गाळा आहे. पण बघितलं तर ते गाळ्याला भाडे आकारणी जी झालेली आहे ती भाडे आकारणी इतर गाड्यांप्रमाणेच झालेली. तुम्ही किती स्क्वेअर फूट जागेसाठी किती भाडे आकारणी केली, त्यांचं जर अतिक्रमण आहे तर ते किती होतं, आणि आता जो त्यांचा गाळा राहिलेला आहे त्याच्याप्रमाणे जर त्यांचं जर भाडं असेल तर त्यांना किती जागा अलॉट केली गेलेली आहे? त्यावेळेसच्या ठरावाप्रमाणे ते सगळे ठरलेले आहेत. तुम्हाला बघून सांगण्यात येईल माहिती. कारण ते कसं आहे की आमचं ते जी गाडी आहेत ना कोपऱ्यावरची ते म्हणजे स्क्वेअर फूट पूर्ण कमी, एक तर पाठीमागच्या काळापासून 25 वर्ष हे लोक का गप्प बसले की आमचं एवढं कमी गाळा आहे तर आम्हाला का देत नाहीत? त्यांनी लेखी का दिला नाही की आमचं स्क्वेअर फूट गाळा कमी आहे आणि जास्त द्यावं म्हणून? काढलेलं आहे ते काढलं असतं तर त्याला काय हरकत नाही, पण किती काढायचं?
सगळंच अतिक्रमण अतिक्रमणच सगळं. ज्यावेळेस ते गाळे बांधकाम झालेलं आहे ना, संबंधित स्क्वेअर फूट जागेसाठी समजा आता त्यांची 100 स्क्वेअर फूट जागा आहे आणि आपण 200 स्क्वेअर फूट जागेसाठी जर भाडे आकारणी केलेली असेल तर त्याचं जर 100 फूट जर काढलं गेलं असेल आपल्याकडून कुठं आहे अतिक्रमण, त्याच्यापैकी तुम्ही 200 काढलं मान्य आहे, पण त्याचं जर 100 स्क्वेअर फूट जर राहत असेल तर ते सरसकट का काढलं गेलं असा एक प्रश्न उपस्थित होतो. मग आता रेकॉर्ड काय आहे आपल्याकडे सगळं रेकॉर्ड आहे की गाळे किती साईजचे होते. जो जुना नकाशा आहे त्यावरती पण गाळ्यांची साईज दाखवली गेली आहे आणि ज्यावेळेस हे ग्रामपंचायतीने ज्यावेळेस गाळे बांधलेले जे काही ठराव घेतला होता गाळ्यासंदर्भातला त्याच्यामध्ये पण मेन्शन आहे की गाळ्याची साईज किती आहे आणि 11 महिन्यानंतर गाळे माघारी द्यायची. तर ते ठरावाप्रमाणेच भाडे ठरलेले सगळ्या आहेत. नियमात पहिलं तर 11 महिन्यात गाळे किंवा सगळे नगरपंचायत गाळे- 11 महिन्यानंतर गाळे माघारी द्यायची होते ठरावाप्रमाणे. भाडं भरलं होतं. आता सध्या आपण बंदच केलेले आपण गाडी. मागच्या वर्षी स्ट्रक्चरल ऑडिटच्या हिशोबाने गाळे खाली करण्यासाठी नोटीस दिली होती. त्याच्यानंतर आपण कुठलीही भाडी आकारणी केलेली नाही. एक पहिला गाळे बांधले गेलेले 2000 साली. 2000 साली पहिला जो क्लॉज आहे ते 11 महिन्यानंतर तुम्ही म्हणजे एजन्सी जी कोण त्यावेळेस एजन्सी होती त्यांनी गाळेदारांना अशी काही नोटीस काढली होती का की बाबा परत तुमचा एग्रीमेंट संपलेला आहे, परत घ्या. परत त्याच्यानंतरचा जो लॉट आहे तो 11 वर्षाचा, त्याच्यानंतरचा जो लॉट आहे तो असा काही काही टप्पे आहेत कायद्या. आता तुम्ही गाळेधारकांनी 11 महिन्यानंतर गाळे जर परत केले नाही तर तुम्ही तत्कालीन परिस्थिती तुम्ही का घेतली नाही हा विषय होतो ना. मग ते आपण नोटीस काढले होते ते ताब्यात द्याव्यात, कब्जा देण्यात नोटीस काढले आपण त्यांना. नोटीस काढलेत ते गाळे ताब्यात देण्यात याव्यात म्हणून पण नोटीस काढलेली आहे त्यांना. ज्यावेळेस हे गेले तर ताब्यात घेण्यात त्यावेळी झालेले 2016 पासून. नाही कालपर्यंत नाही. भाडं नाही घेतलंय. मी तेच सांगते की जेव्हा नोटीस काढली ना त्या नोटीस नंतर आपण कुठली भाडी आकारणी केली नाही. गाळेधारकांना काय काय जे व्यवसाय करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही एमओसी सुद्धा इश्यू केलेली आहे. एनओसीचं असं काही फिक्स नसतं की एनओसी दिली की ती एकदम परमनंट होऊन जाते. एनओसी कुठल्याही क्षणाला आपल्याला रद्द करता येते. एनओसी 1 वर्षासाठी असते आणि ती एनओसी असते म्हणजे ना हरकत आहे की ह्यांना व्यवसायाचा लायसन्स देण्यात यावं. फॉर एक्झाम्पल जर तुमचं मेडिकल आहे तर मेडिकलसाठी एक वेगळं लायसन्स मिळतं. ते लायसन्स मिळण्यासाठी नगरपंचायतीचा काही हरकत नाही असं असतं. आपण कुठलंही लायसन्स देत नाही सर. तिला तसं की मोजणीचा नकाशा अद्याप प्राप्त नाही आहे. जर त्याच्यामध्ये आढळून आलं की नगरपंचायतचं स्वतःच अतिक्रमण आहे तर आपण काढून घेऊ. अतिक्रमणाच्या बाबतीत आपण काही कुठलाही दुजाभाव करत नाही. आपलं स्वतःच मागच्या वेळेस ज्यावेळेस चर्चा झाली होती की तुम्ही कसे काय गाळा खाली करण्याच्या नोटिसेस दिल्या त्यावेळेस आणि दुसरीकडचं अतिक्रमण काढायचं आहे वगैरे त्याच्या नोटिसेसचा प्रश्न चाललेला. शेटफळ रोडचा जो अतिक्रमणाचा विषय आपल्याकडे आलेला आपण सांगितलेलं की तो PWDचा विषय आहे वगैरे. त्यावेळेस पण अशा सूचना आमच्याकडे आलेल्या तुमच्या स्वतःच्या गाळ्यांचं एवढं अतिक्रमण आहे तेच तुम्ही काढत नाही आणि मग तुम्ही दुसऱ्याचं कशाला काढायला चाललंय. मग तेव्हापासूनच प्रोसेस सुरू झाली. ही प्रोसेस काय अशी आता 15 दिवसात झालेली वगैरे नाही आहे. तेव्हापासूनच आपण नोटिसेस दिलेल्या आहेत लोकांना मीटिंगसाठी पण बोलवलेलं. शेटफळ रोडचं सर PWDचा रस्ता आहे. PWD जरी असली PWDला अंतिम सोबत जबाबदारी तुमची पण आहे ना. हे बघा सर GR आहे. GR नुसार कलेक्टर सरांबरोबर ती सुद्धा त्यावेळेस चर्चा झाली होती की ज्यांची जमीन त्यांनी अतिक्रमण काढावं. PWDला जर काही मदत लागणार असेल आपल्याकडून तर आपण काय द्यायला नाही म्हणणार नाही. ऑफिशियलीची आपली जबाबदारी आहे ती आपण नेणार आणि त्या बाबतीत PWD बरोबर ती आपली खूप वेळा चर्चा पण झालेली आहे की हा रस्ता तुमच्या ताब्यामध्ये आहे तर तुम्ही तो त्याच्यावरचं अतिक्रमण काढून घ्या. त्या संदर्भात काय लागेल ते आम्ही मदत करतो. त्यांनी आपल्याकडे हद्दीकुना मागितल्या होत्या त्यासाठी आपण त्यांना सांगितलं होतं की भूमी अभिलेख या कार्यालयाकडे हद्दीकुना उपलब्ध असतात रस्त्यांच्या तर त्यांच्याकडे तुम्ही चौकशी करावी. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून त्यांचं कुठलंही कागदपत्र आलेलं नाही. शहरामध्ये अतिक्रमण ज्याची जागा आहे त्यांनी काढावं. म्हणजे जर ही जागा नगरपंचायतची आहे तर नगरपंचायतने काढावं. जर PWD किंवा आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या पण वेगवेगळ्या जागा असतात. काही अशा ठराविक म्हणजे शेती मंडळाची जागा असते. काही वेळेस अजून कुठल्या महाराष्ट्र शासनाच्या इतर डिपार्टमेंटची जागा असते तर GR मध्ये स्पेशली नमूद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जागेवरचं अतिक्रमण हे महसूल प्लस म्हणजे महसूलकडे महाराष्ट्र शासनाचा जागेचा ताबा असतो प्लस तिथली स्थानिक स्वराज्य संस्था असं काढायचं आहे. पण त्याच्यावरचा प्रमुख ताबा जो असतो तो महसूलकडे असतो. नगरपंचायतची टेरिटरी जेवढी आहे त्याच्यात तुम्हाला अधिकार आहे आपण काढू शकतो पण GRचा आधार कलेक्टर सरांनी सुद्धा घेतलेला आहे दिला अतिक्रमणासंदर्भात. पाहिजे त्या बाबतीमध्ये की काढा तुम्ही आम्हाला आमचं कारण काय करायचं त्याच्यावरती शेवटी ताबा ज्याचा असतो. फॉर एक्झाम्पल खाजगी जागा आहे तर खाजगी माणसाची त्याच्यावरती मालकी असते. त्याच्यामध्ये आपण अतिक्रमण करू शकतो.
तसंच हे पण आहे की एखाद्या पर्टिक्युलर विभागाची जागा आहे तर दुसऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश नाही करायला पाहिजे. पाठीमागे घेऊन आपलं 2 मजली 3 मजली काहीतरी छोटी का होईना आपल्याला इमारत बांधावी लागेल. पण एक प्रयत्न करून बघायचा म्हणून आपण भव्य दिव्य एक प्रश्न मॅडम, की आपले 25 मार्च 2026 चा जो जी आर आहे त्याच्यानुसार निवासी आपल्या हक्काची अतिक्रमण निवासी अतिक्रमण नियमातून करण्याची विषय आहे. तर आपल्या इकडे ह्या सापवाल्यांच्या अतिक्रमणाचे निवासी प्रयोजन आहे. त्या संदर्भात आपण काय निर्णय घेतला किंवा बैठक काय लावली का? कारण मॅडमने सांगितलं की बैठक लावायची त्या संदर्भात. आपल्याकडे कुठलाच अर्ज आलेला नाही आमचं अतिक्रमण नियमातून करून द्या म्हणून त्याचा. त्याची मुदत आहे 31 डिसेंबर 2026 पर्यंत ती करू शकतो. जर आला पुढे तर मग त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करू, पण अद्याप प्राप्त नाही अर्ज कोणताच. त्यांच्याकडे डॉक्युमेंट पण मग काही तिकडून पण नाही आले सर अजून. त्यांच्याकडे डॉक्युमेंट पण काही नाही. नाही 2018 आला. पुरावा पाहिजे असतो. भाडेकरांना आता पहिला पाणी किती मिळणार आहे, इतर पाणी मिळणार आहे. गावोगावी ग्रामपंचायतीचा ठिकठिकाणी फिल्टर तर मागणी केली आहे, ग्रामस्थांना ते मिळणार आहे. कारण रोज लाखो रुपयाची वरडा होते, 5 रुपयाला ज्या एका घरात 2-4 लागतात. मग नगरपंचायतीचे पैसे जर देत असेल तर रुपयाला पाणीपट्टी, तर मग नगरपंचायत जबाबदारी पार पाडणार आहे. कुठल्या नगरपालिकेमध्ये फिल्टरची व्यवस्था असते त्यामध्ये मला सांगा. नगरपालिका पाणी ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायतीला ग्रामविकासकडून फिल्टर प्लांट बसवता येतात. नगरपालिकेला कुठे फिल्टर प्लांट बसवता येतात आणि कुठं बसवलेलं आहे कुर्डवाडी सांगा मला, कुठलं पण सांगा आपल्या जिल्ह्यातील, तर मग आम्ही सांगतो तुम्हाला. पाणी पुरवठा मग फिल्टर प्लांटसाठी आपण प्रस्तावामध्ये आहे. पाणी पिण्याचं कधी देणार आम्हाला? फिल्टरचा प्रस्ताव आपण 52 कोटीची योजना ज्यावेळेस मंजूर होईल ना त्यावेळेस मिळेल. आमचा पैशाचा प्रश्न आता होत आहे की आता पाणी पुरवठा होत नाही. लिकेजेस खूप आहेत पाण्याचे. ते पाईपलाईन लिकेज झालेले आहे, जीर्ण झालेले आहे, त्यामुळे पाण्याचं हे होतं. अधिकार असेल ना की बाबा गावकऱ्यांना ग्रामस्थांना पाणी काय पाणीपट्टी द्यायची, सुद्धा देणार उपलब्ध आहे. करून देईल. हाय तेच पाणीपट्टी लोक भरत नाही, मग पाणीपट्टीत काय सूट देत आहे? सूट दिल्यावर बंद केली. कुठलं काय वाटतंय का तुम्हाला तसं? पाणीपट्टी भरत नाही, घरपट्टी 1 थकबाकी 2 कोटी आहे. त्याच्यासाठी लोक पाणीपट्टी शासन भरत नाही. स्तरावरती प्रयत्न करावे लागतील सूट देण्याचे. आपल्याकडे कुठलेही अधिकार नसतात. पण पिण्याचं पाणी दिलं पाहिजे ना. पाणी पुरवठ्याचं. आपली पाणी पुरवठा योजना सर खूप वर्षापासून शासन स्तरावरती आहे. शासनाने जर लगेच मंजूर केली तर आपला हा खूपच प्रश्न सोपा होतो.